ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंगपाडा येथे दिनांक 7/1/2026 रोजी मान्य श्री राजू वसंत गोडेसाहेब यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली। तसेच उपसरपंच निवडीच्या या शुभ सोहळ्यात शुभ आशीर्वाद देण्यास आलेले त्यांचे सहकुटुंब, मित्रपरिवार व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच मान्य श्री राजू वसंत गोडेसाहेबांना ग्रामपंचायतीतून वाजत गाजत व नाचत त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले। त्यानंतर सर्वांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मान्य श्री राजू गोडेसाहेबांनी मान्य श्री सरपंच भारतीय बालाराम गोडे मॅडम व मान्य श्री बालाराम गोडे साहेबांचे खूप आभार मानले। तसेच मान्य श्री कृष्णाजी राघव वाकडे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना या उपसरपंच पदावर विराजमान करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। कारण आत्ता आपण ग्रामपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत। कदाचित 1-2-3 महिने काय मिळतील, त्या 2-4 महिन्यामध्ये राजू गोडे हा एक शिक्षक पेशातला कार्यकर्ता आहे आणि त्याला चांगल्या प्रकारची ग्रामपंचायतीची जाणीव आहे आणि अशा पद्धतीने कालावधी जरी कमी असला तरी देखील आपण चांगल्या प्रकारचे काम करा अशी अपेक्षा आहे। आणि खरोखर बापगाव देवरुंग या ग्रामपंचायतीमध्ये आपण सर्वांनी मिळून जो काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या जरी निवडून आलेले लोक असतील, सदस्य असतील, परंतु सदस्यांना सपोर्ट करणारे देवीदासारखे असे अनेक लोक त्यांना सहकार्य करतात, त्यांचं देखील मी अभिनंदन करेन आणि पुढील काम चांगल्या प्रकारचे करावं अशी अपेक्षा ठेवतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। पदावर बसतं मी महाभारतातली 1-2 मिनटं सांगतो। या श्रीकृष्ण जसा राजावर बसला, श्रीकृष्ण जन्माला मथुरेत आणि वाढला गोकुलात आणि राजा झाला द्वारकेला। आता हे राजा झाला देवरुंगपाड्यात आणि त्यांनी खरोखरच नाव चकाकीला आणला आणि हे खरं म्हणजे भाग्य लागतं। तुम्ही सर्व नागरिकांनी पण निवडून दिला तरी पण त्याला भाग्य पण लागतात, दोन्ही गोष्टी लागतात। नमस्कार, माझं